हॅलो मित्रांनो, नमस्कार. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे मी आहे आणि निवडणुकीचं वातावरण आता सुरू झालेलं आहे. विविध पक्षांना तिकीट मिळाली आणि ते रणांगणात आले. समोर येऊन ते आता काम करणार आहेत. तरुण तडफदार उमेदवार आहे, अनुभवी आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, सगळ्या आमच्या बहिणी समोर आलेल्या आहे. आता निवडणुकीमध्ये ते प्रचार करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय इथे त्यांनी आज उघडलं आहे. इथूनच ते प्रचाराला सुरुवात करतील, घरोघरी जातील. उमेदवाराचं कामच असतं मित्रांनो की मत मागणे आणि लोकांचं काम करणे. माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहेत त्यांना काही मी प्रश्न विचारतो की ते निवडणुकीला का उभे राहिले आणि ते पुढे काय करणार आहे, जनतेच्या ज्या समस्या आहेत ते कसे सोडवणार आहेत. तर सर्वप्रथम माझ्यासमोरचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मी प्रश्न विचारतो की आपला परिचय थोडक्यात सांगा. म्हणजे तुमचं नाव सांगा, व्यवसाय सांगा आणि तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये कशाला उभे राहिले हे पण सांगा. मी भानुदास ज्ञानदेव भगत. मला राष्ट्रवादीचे सीट मिळाल्याबद्दल अभिनंदन. मी राष्ट्रवादीचंच पूर्णपणे स्थिरपणे काम करीन व इथून मागासलेले कुठले कामं अधुरे राहिले ते मी पूर्णपणे करीन असं जाहीर आवाहन करतो जनतेला. आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मला तिकीट मिळाली, तेच मी पूर्णपणे त्याची अर्ध्या रात्री मला जर फोन आला तरी मी जनसेवा त्याची करीन. राजकारणामध्ये केव्हापासून आले भाऊ? मी राजकारणामध्ये आलोच नाही, पण समाजकार्य माझं चालू होतं आत्तापर्यंत. त्याच्यानंतर काय जे या जेवढे आपल्या वार्डातील 7मधील जे काही अडचणी असेल ते कुठल्या जरी असेल तर मी प्रश्न त्याचे सोडवीनच. हो का? हो, बरं, ठीक आहे. हां, नमस्कार ताई. नमस्कार. आपला परिचय सांगा. हा, नमस्कार. तर सर, मी वेणुताई हिरासिंग राठोड आहे. 7 नंबर वार्ड. हा, वार्ड कोणतं? ब मध्ये. हा, ब मध्ये आहे. मी सगळं व्यवस्थित सगळं काम करल, सगळं पार पाडल, सगळं व्यवस्थित. हा हा, तुम्ही जनतेचं काम कराल ना? हा हा, हो बरोबर कराल. हा, नक्की नक्की. बरं, ठीक आहे. ठीक आहे. नमस्ते. निर्धार आहे तुमचा. जनतेची सेवा करायची संधी मिळालेली आहे मला. हा हो, सगळ्यांनी मत द्यायला पाहिजे, मी विनंती करते. म्हणजे लोकांचा आशीर्वाद. हा, लोकांचा आशीर्वाद असेल मला, त्यासाठी मी घरोघरी जाणार. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही इथं आलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बूथ आहे त्या बूथवर आलेलो आहोत आम्ही की इथं त्यांचा आज रोजी कारंजा तालुक्यात नगर परिषदची निवडणूक सुरू झालेली आहे आणि आज दिनांक 26 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार बूथ हे ओपनिंग झालेलं आहे त्याचं. आणि इथे आपले उमेदवार आहेत वेणुताई हिरासिंग राठोड आणि सेकंड नंबर आहे भगत वेल्डिंगवाले, भानुदास भगत वेल्डिंगवाले. तर त्यांच्या प्रचाराकरता आम्ही इथं जमलेलो आहोत. आणि मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो, आता मी रिटायर झालेलो आहो. आणि आमचे वरिष्ठ अधिकारी हिरासिंग राठोड हे पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. म्हणजे ज्या ताई आहे त्यांचे पती हा, वेणुताईचे पती हे बी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, ते पण रिटायर झालेले आहे. आता रिटायर झाल्यानंतर काय करावं, नगर परिषदची निवडणूक निघाल्यानंतर आता त्यांचे चिरंजीव आहे पवन राठोड. तर आता आमच्या ताई वेणुताई राठोड हे राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावर, घड्याळ चिन्हावर उभे आहेत. आम्ही त्यांचा प्रचार करून, घरोघरी प्रचार करून त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी मदत करू. नमस्कार. कसे काय आले? नमस्कार. मी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवाराला भेटीसाठी आलेलो आहो. तरी
आमच्या परीनं भगतसाहेब यांना जास्तीत जास्त मताने निवडून देऊ व इतरांना सांगू. तसेच वेणुताई राठोड उमेदवार यांना पण चांगल्या तऱ्हेनं निवडून देऊ अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि दुसरे हो सुमित खानची पत्नी ह्या पण राष्ट्रवादी काँग्रेसवर उभे आहेत, तरी यांना सर्वांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याची कृपा करावी ही विनंती. धन्यवाद. हां, तुम्ही कसे काय आले निवडणुकीच्या प्रचारामध्ये? बघा, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि त्यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 7मधून जे काही उमेदवार राष्ट्रवादी पक्षाकडून उभे राहिलेले आहे त्यांच्या प्रचाराच्या सन्मानार्थ आणि इथं आज कार्यालयाचं ओपनिंग आहे त्याकरता आलेलो आहोत, जेणेकरून जो काही आपला राष्ट्रवादी पक्ष आहे अजितदादा पवार गटांचा, चंद्रकांत भाऊ ठाकरेंचा आणि त्यांनी जी उमेदवारी दिली या लोकांना, ते उमेदवार म्हणजे निवडून आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांच्यासाठी भरपूर अशी जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार त्यांचा करायचा आहे आणि पुढे भविष्यामध्ये निवडून आल्यावर ते जनतेचे चांगले कामं करतील आणि पक्षाचा ठसा उमटवतील. एक घड्याळ एक निशाणी अशी आहे जे आपल्या जीवनामध्ये त्या घड्याळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घड्याळ आपल्याला वेळ सांगते. आज कोणतीही जी काही वेळ आहे ही एक आपल्याला संधी चालवली आहे पक्षासाठी आणि या संधीचं सोनं आपल्याला ते करायचं आहे आणि वेळ कधी पुन्हा परत येत नाही. आता जी वेळ आपल्याला मिळालेली आहे ती वेळेचा सदुपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून हा पक्ष आता भविष्यामध्ये चांगल्या प्रयत्न करणार आहे आणि जे काही उमेदवार आता नगर परिषदेकरता उभे आहेत, नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदासाठी अ गटातून आपले भानुदास भगत उभे आहेत, ब गटातून आमच्या वहिनी वेणू हिरासिंग राठोड या उभ्या आहे आणि नगराध्यक्ष या पदासाठी जुनेद खान यांच्या पत्नी ह्या उभ्या आहेत. त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करून त्यांना निवडून आणू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी पवन हिरासिंग राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारंजा लाड शहर संघटक आहे आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादा पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक 7साठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता आणि त्याकरिता माझी आई सौ वेणुताई हिरासिंग राठोड आणि आमचे मामा भानुदासजी भगत वेल्डिंगवाले यांना नगरसेवककरिता उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आमचे नगर अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट जुनेद खान यांना त्यांच्या मिसेसला उमेदवारी जाहीर झालेली आहे नगर परिषदेची. प्रथम तर माझं कार्य सामाजिक कार्य आहे आणि जोपर्यंत सामाजिक कार्याला राजकीय गोष्टीची ते सांगड मिळत नाही तोपर्यंत सामाजिक कार्याला जोपर्यंत राजकीय गोष्टींची सांगड होत नाही, समन्वय होत नाही, तोपर्यंत विकास हा होत नाही. हां, तर कधीपासून प्रचाराला सुरुवात करणार आहे? आजची जी 26 तारीख आहे 11 वाजता चिन्हाचं वाटप होणार आहे. त्यानंतर चिन्हाचं वाटप झाल्यानंतर आम्ही आमच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे, त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या हातून आम्ही आज रिबीन कापून आपल्या या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे आणि आपल्या प्रभागामध्ये येत असलेले जेवढेही मंदिर आहे, विहार आहे, त्यानंतर मस्जिद आहे, तिथे नारळ फोडून आपण त्या गोष्टींची सुरुवात करणार आहे, शुभारंभ करणार आहे. काही उमेदवार येतात, मत मागतात आणि निवडून आल्यानंतर परत दिसतच नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे, वार्डातील लोकांचं म्हणणं आहे. तर तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर खरोखरच तुम्ही केलेल्या घोषणा पूर्ण होतील का? सांगा बरं. नक्की साहेब. सर्वप्रथम तर आम्ही अजितदादा पवार जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्व आहेत त्यांचा आम्ही खूप आभार मानतो की ज्यांनी आम्हाला नवीन संधी दिलेली आहे. आमचं पहिलीच वेळ आहे ही राजकीय क्षेत्रामध्ये यायची. तर आम्ही जनतेसमोर सर्व पक्षीय नेत्यांसमोर आम्ही ग्वाही देतो
की आम्ही येणारे प्रत्येक समस्या जनतेच्या ज्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या फेस्टोमध्ये जे इन्क्लूड केलेले आहे, जे प्रकाशित केलेले आहे, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही पूर्वत्वास नेऊ आणि ज्या ज्या समस्या उद्भवतील त्या समस्येचं निराकरण करण्याचं काम आम्ही ते करू, याची आम्ही ग्वाही देतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत असे आमचे आदरणीय श्री अजितदादा पवार, जे एक वेळा वादा देतात ते पूर्ण करतात, तसंच त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्या कार्यांना सुरुवात करणार आहे आणि आम्ही जो वादा देऊ तो वादा आम्ही पूर्ण करू, ही आमची सर्व जनतेला विनंती आहे. आणि आम्हाला आमचे जे उमेदवार आहे, नगर अध्यक्षाचे, नगरसेवकाचे जे आमचे उमेदवार आहेत, त्यांना भरपूर बहुमताने आम्हाला विजयी करा. आम्ही प्रत्येक समस्येचं निराकरण करू, ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. नमस्कार. हा, बघितलं मित्रांनो, उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ते कोणत्या प्रकारचं काम करणार आहे, त्यांना सेवेची संधी द्या, त्यांना पुढं येऊ द्या, समाजसेवेसाठी प्रचंड बहुमतांनी त्यांना निवडून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. 2 डिसेंबरला निवडणूक आहे, तरी सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे अशी विनंती करतो. आणि जे उमेदवार काम करतात प्रामाणिकपणे त्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंच मला सांगायचं आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. परत भेटू आपण. निवडणुकीनंतर जे जे उमेदवार निवडून येतात ते काय म्हणतात, आणि मी नंतर यांचा पिछा सोडणार नाही, कारण की निवडून आल्यानंतर मी यांच्या वार्डामध्ये फिरणार आहे. खरोखरच यांनी जे दावे केले होते ते पूर्ण करतात का, लोकांच्या समस्या कशा सोडवतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर, आणि खरोखरच त्यांचं अभिनंदन पण करत आहे. म्हणून सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने उमेदवारांना निवडून द्यावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.